तर कमल हसन यांनी राज्यपालांबाबत अप्रत्यक्ष भाष्य केले। सध्या घटनात्मक पदांवर असलेल्यांनी आता तेच कर्तव्य पार पाडलं पाहिजे। तामिळनाडूच्या जनतेच्या कौलाचा आदर केला पाहिजे अशी पोस्ट अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हासन यांनी केले। सध्या तामिळनाडूमध्ये सत्तेचा अजूनही पेच निर्माण झालेला आहे। टीव्हीकेनं मोठ्या प्रमाणात यश मिळवून सुद्धा बहुमताचा आकडा त्यांना सिद्ध करण्यासाठी मोठे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि त्या दृष्टीने विविध प्रतिक्रिया उमटतात। तर कमल हसन यांनी अशा प्रकारे ट्विट करून सत्ता स्थापनेसंदर्भात भाष्य केले। विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिळिका वेत्री कळघमनं 108 जागा जिंकलेल्या आहेत। त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित न करणं म्हणजे तामिळनाडूच्या जनतेच्या कौलचा अनादर करण्यासारखं होईल। 233 निर्वाचित सदस्य अजूनही शपथ घेऊ शकलेले नाहीत। हा राज्याचा अपमान आहे आणि हे लोकशाहीचं नुकसान आहे। ते कमल हसन पुढे म्हणतात, SR बोमय्ये प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, बहुमत विधानसभेमध्ये सिद्ध केलं पाहिजे, राजभवनामध्ये नाही। मी जे बोलत आहे ते पक्षीय राजकारण नाही, हा एक भारतीय नागरिकाचा धोरणात्मक आवाज आहे। तामिळनाडूच्या जनतेच्या कौलचा आदर केलाच पाहिजे। कमल हासन यांनी अशा प्रकारे आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि जनतेच्या कौलचा आदर करावा असं त्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात काँग्रेसने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। एकदा आपण पाहूया काँग्रेसची काय नेमकी प्रतिक्रिया सोशल मीडियावरून या सगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होतात। तामिळनाडूच्या जनतेचा कौल हा स्पष्ट आणि ठाम आहे, त्याचा आदर करा। तामिळनाडूच्या लोकशाही आवाजाला कमी लेखण्याचा किंवा नाकारण्याचा प्रयत्न करू नका। तामिळनाडू काँग्रेसनं अशा प्रकारे ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे।